आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या चरणी प्रथम विनम्र अभिवादन करतो। याच्यानंतर राजे बोलणार आहेत। एकानं सुद्धा जागा सोडायची नाही, कारण त्यांनी उलट केलं। ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार। बाबा, मी राजगादीचा सन्मान करतो ना, मी आधी कसं बोलणार, नंतर कसं बोलणार राजाची? मी जास्तीच बोलणार नाही। मी काय करतोय, काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं। मी हटणार नाही, हो तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही। पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पहिलेच बसलो आणि लयच खेसाखेशी आहे तुमच्या। आमचं राहिलं बाजूला, आणलंय अवघड काच काय इकडे। अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करीत होते तेच मला करते, पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोड्या लावित होतो मी काचाकाच। मी मोजिक फिजिक नसतो आणि मी काही समजत बी नाही। मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही, मग तो किती जागीरदाराच्या अवलादा सोडा। आज सत्ताधारी पक्षातले मला दुसरा एक प्रश्न विचारला आणखी एक याच्यात, की तुम्ही नाव घेत नाहीत। मी काही जण म्हणले हो लढत नाही। तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही? कुठं बैठका घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता, आणि मी काय नाव घ्यावा? आता सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला। मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार नाही। जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेसचा असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूने ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभा राहायचं। मग तो कोणाचा असू द्या, आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू। प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही? संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित बी बोलले। आज गैरहजर आहेत का ना, पण समजा बोलले ना, पण बोलले ना हे सांगतोय मी। खासदार बोलले, मग पक्षाचं कोणत्या पण असू द्या, मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभं राहायचं शिका। जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोवर आपण त्याच्या बाजूने, आपल्याला सोडून पक्षाचं ओढा लागलं त्याचं ढकलून। समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं। आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बहुतेक, ते कागदा फक्त बाजू ठरे, मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, लय घ्या पांगण बरं का। मग काय थोपाड सुटलं कुंकडं सुटत असते। पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब, आणि माय का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले। ते असं म्हणले आरोपी अटक होस तर मागं सरकणार नाही। सरकार तुमचं मागं कुठं सरकार? सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं। ते आता नवीन एसपी आलं ते तर कचा कच लोकल धरतं म्हणून बरं आहे। आयला लय निभार लागलं दिसत, टंगडीला धरून उडी कचा कच आणताय सगळं इकडे। माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो। सत्ताधारी पक्षाचे पण इथे, विरोधीचे पण इथे, राजे साक्षीला
हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो का. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका, टेन्शनच मिटलं राव. कशाला मोर्चे काढायचे, मोर्चाच कशाला काढायचे. विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काय म्हणते ते वेगळंच, ती धरा, हाकी नसली ती धरा, आणि जाऊन दे 7.5 एकदाची मध्ये काय आला ताण. आम्ही पठ्ठे तुमच्या मागे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही. संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराने बापाचा छत्र हरवलाय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचं. तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सुरू, माग सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कोणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून आता जशाला तस, आता जशाला तसं. हे किती दिवस धरत्यात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठे पाणीच पाजायचं, यांना सोडायचं नाही. आता यांना आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना, करीत असतो, तुम्हाला माहिती आहे. मग आपला काका कसं आहे, जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. हात जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या, मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना सांगा हे उचलून टाका. कोण कोण येत ना हे धरा. हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही. एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही. जनतेसमोर संवाद आहे. जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून बरं का. तुमच्या पायावर हात लावून सांगतो, या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही. तुमचा नेता आमचा दुश्मन नाही. आणि विरोधी पक्ष हे काय सासरे नाहीत आमचे. आमचं लेकरू गेलं, आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय. त्या लेकराचं तोंड सुद्धा बघू वाटत. कोणताही मराठ्याचा नेता, ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याची पाठराखण करून, संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबीर उभारायचे. उपकार विसरायचे नाही. पण पुढच्या काळात सावध राहा. आरोपी सापडणं काय लय मोठी गोष्ट नाही. अरे आमची तर अशी फजिती केली. आमचे फुलं टाकणारे लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल केले. आमचा एक पोरग मुंबईत 8 महिने होतो. काय केलं तर कमेंट टाकली. कमेंट बोलला असेल काही, आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाहीत. ही किती मोठी गोष्ट, ही किती मोठी गोष्ट आहे. साधे 160चे पोरं सुद्धा, 107 म्हणजे सहज विषय, 154च्या नोटीसमध्ये सुद्धा नेऊन बसवले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. सरकार आलंय, सरकार गोरगरिबाला न्याय देणार का नाही. संतोष भैयाचा हत्या झाली, परभणीचं प्रकरण झालं, राजगुरुनगरला झालंय, त्याच्यानंतर उरणमध्ये झालंय, काल धाराशिव मध्ये झालंय, आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली. तरी
तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही. परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं, मला सत्तेचा पाठबळ आहे, मला कोणी अटक करू शकत नाही, मी या पोरीला घरात घुसून उचलून देणार, असा आरोपी म्हणतोय. मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन, अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे. मराठ्यांना संपवायला निघाले जातीयवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असला आणि साधे साधे ते चिल्लर चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड आहे. मग आम्ही जर खवळलो, आम्हाला नाव ठेवू नका. आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीयवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडवून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही, हे प्रामाणिकपणानं सांगतो. तुम्ही सगळ्यांनी जावं, त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं, आम्ही 2 दिवसात 3 दिवसात सगळे पकडणार आहेत. आणि जर ज्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारांना त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब उठून आत टाका, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेला ना घरी, त्यालाही मध्ये जाऊ द्या. काय त्याची परवानगी, अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची तर लागते. विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते, एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते. राज्यपाल तुमचाच आहे, त्या बिचाराला काही काम नाही, तेवढं काम तरी होईल. एका झटक्यात तुमचं बी आडायचं कमी होऊन जाईल. तुमचा लय झपका वेगळाच आहे. हो ते टीव्हीवर बघले का थुतारा झाले म्हणतात लोक. मग ते म्हणतात मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार, मग तो कोणी पण असो, तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार. माझी शेवटची विनंती, संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा, नसता हे राज्यभर लोन जाणार आहे. आणि कोणाचा बापाला 2 मंत्री नाही 50 बी केले ना, कसली जागीरदाराची आवड आली तरी हे मनोज जरांगे पाणी येऊ दे. माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण या संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेला मागं सरकायचं नाही. बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली. मला आजच माहित झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवार साहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ सगळ्याला टाकीत येईल. 100% अशी आपण सगळे आशा व्यक्त करू, कारण आपल्या लेकराला लेकीला न्याय मिळत. 100% आपण समाज विश्वास ठेवू. मुख्यमंत्र्याला म्हणा टाकाना राव, कपा कपा उठणार तुमचं तरी काय नाही ठरवतो, मला का डिझेल विकत आणायचंय का काय का नाही, कणा जायचंय ट्रक न्यायची टप्पू धरगाबाळ कुवचा द्यायचं टाकून सगळे गप्पा गप्पा जाऊन द्यायचं मध्ये. काय तरी नीट आहे तुम्हाला, काय राव काय आणायचं, डिझेलवर पैसे लागत नाही देऊ का, त्याला काय एवढा लोड घ्यायचा तुम्हाला. साप नका पोचू, साप आहेत बरे. मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप आहेत, यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुतत आहेत. पोचू नका यांना, तुम्ही पोचलं आम्ही चरबी उतरणार आहेत. मग 100% चरबी उतरणार. आपण ज्याची चरबी उतरी म्हणलं ना त्याची उतरीत असतो. लय खतरनाक आवला दे बघी, उतरणार म्हणजे उतरणार. आपण सगळेजण संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू. संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे. संभाजी राजेंचं भाषण झाल्याशिवाय एकानंही जागा अजिबात सोडायची नाही, कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळते म्हणले. त्यामुळे मी बसून राहणार, अजिबात एकानं सुद्धा उठायचं नाही. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर